काय आणि उपस्थित सुद्धा झालाय. YouTube वरती सुद्धा आता थोड्याच वेळात गर्दी इथं बघायला मिळणार आहे. केतन स्ट्राईकला आणि चिराग स्ट्राईकला आणि केतन. चला ज्या रस्त्यावरती गाड्या आहेत तर प्लीज बाजूला काढा. रिक्षा कोणाची आहे प्लीज, आपण रस्त्यामध्ये जर लावलेलं असेल तर बाजूला काढायचं आहे. एक मोठी मॅच, एक अशी मॅच ज्या मॅचला पाहण्यासाठी प्रत्येक प्रेक्षकवर्ग आतुर असतो. ज्या मॅचला पाहण्यासाठी अशी मॅच म्हणजे DCC नवापूर विपक्ष हुंडा वॉरियर्स तेजस 11. आतापर्यंत झालेल्या मॅचचा लेखाजोखा जर आपण पाहिला तर कधी सामना तेजसच्या बाजूने कधी DCCच्या बाजूने, पण ज्या वेळेला अंतिम सामन्यामध्ये हे दोन संघ खेळले त्यावेळेला हुंडा वॉरियर्स तेजस 11चा संघ DCC वरती भारी पडलाय. आज त्या गोष्टीची परतफेड करण्याची वेळ ही DCC नवापूर. ड्राईव्ह केलं चेंडूला गॅप मध्ये अडवण्याचा प्रयत्न. हो जिग्नेश, मी मगाशीच म्हटलं होतं या वर्षामध्ये 2 बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचे खिताब त्याच्या नावे आहेत आणि त्याने दाखवलेला खेळ ॲज अ फिल्डर खूप मोठा आहे तेजस 11 साठी आणि त्याने चेंडूला अडवलं. एक धाव मात्र धावून कंप्लीट केली. चिराग आणि केतन या हंगामातली बेस्ट ओपनिंग पेअर आहे DCC नवापूरसाठी आणि त्यांना आपण ॲज अ ओपनर म्हणून बघतोय. नवापूरमधील हे दोन सुपुत्र, दोघांच्या खांद्यावरती वाईट जर्सी, 3 वरती 0, 3 चेंडूचा खेळ. हितेश भोईर सिनियर बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडूला पुन्हा एकदा एका धाब्यासाठी पाठवलं. एक धाव येताना दिसते. प्रत्येक चेंडूवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्याचा मानस आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत तरी यशस्वी झालेले आहेत. इथून पुढचा प्रवास कसा असणार आहे त्याच्यावरती येणाऱ्या मॅचचा रिझल्ट. रेहान दुर्गेश 11 आणि ओम साईच्या या दोन्ही कर्णधारांना विनंती आपण तयार राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. सुपर 6च्या दुसऱ्या मॅचचा कट केलं, हलक्या हाताने चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. सिंगल धाव येताना दिसते आणि ती सिंगल धाव येत असताना धावफलक पुढे जाऊन पोहोचले 5 वरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू आडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न भाऊने केला, तोपर्यंत चेंडू निघून गेला एका धाब्यासाठी सिंगल. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धाबा 6 DCC नवापूर. सहा धावा धावफलकावरती असताना नवीन गोलंदाजी मार्कवरती मयूर पडेलकर. मयूर पडेलकर याच्या हातामध्ये चेंडू, समोर केतन. पॉवर प्ले मध्ये पॉवर कोण दाखवणार याची सर्वांना उत्कंठा आहे आणि हा सामना चेंडूला अडवण्याचा प्रयत्न भाऊने केला जरूर आणि फेकण्यासाठी ते धावून जरूर आले. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. या मैदानावरती या दोन संघांचा इतिहास जर आपण बघायला एकमेकांसमोर खेळत असताना तेजस 11 ने सामना जिंकला आणि DCC नवापूरला त्या थोडक्यात ठोकलाय. चेंडू एका धावेसाठी गेलाय, सिंगल धाव येते. DCC नवापूरला तो विजय प्रस्थापित करायचा जो आतापर्यंत या मैदानावरती त्याने तेजस 11 समोर मिळवलेला नाहीये. चांगलं बॅटल रंगेल. पहिली बॅटिंग करत असताना एक चांगला धावफलक सेट करण्याचा प्रयत्न DCC नवापूरचा आहे. ग्रुप A मधून क्वालिफाय होणारा पहिला संघ म्हणून DCC नवापूरला आपण बघितलं आणि C2 म्हणून तेजस 11ला बघितलं आणि त्यामुळेच या दोन संघादरम्यानची मॅच आहे. सर्व खेळाडू वर्ग आज वन डे फिनिश असल्या कारणाने कुठे लांब जाऊ शकलेले नाही आहेत, घरी जाऊ शकलेले नाही आहेत. डायरेक्टली मॅच संपल्यानंतर इथंच थांबल्यात आणि इथून जोपर्यंत पराभूत होत नाही तोपर्यंत घरी जाण्याचा प्रश्न येत नाही. आणि असं बघत असताना या हंगामातली पहिली वन डे फिनिश टुर्नामेंट आपल्याला बघायला मिळते 10 धावा धावफलकावरती. यावेळेला चेंडू केतन मेहर याची विकेट नितेश पाटीलने पकडला असेल आणि फलंदाज बाद होत असताना पहिली विकेट DCC नवापूरला लागलेला पहिला हादरा.
नवीन फलंदाज आदित्य मैदानाच्या आतमध्ये आलाय. केतनचं बाद होणं चिंतेचं कारण आहे DCC साठी. आदित्यला आता चिरागला साथ देणं ही त्याची मोठी जबाबदारी आहे. 2 षटकं संपली. 11 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या पतनानंतर DCC नवापूर. आदित्यने जर चौकार मारला तर धर्मेंद्र पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आले. हो हो हो, यावेळेला चेंडू मागे निघून गेलाय. एका धावेसाठी सिंगल धाव येताना दिसते. पहिला चेंडू नितेश पाटीलच्या प्रत्येक विकेटला मंगेश तांडेल यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. 12 वरती 1. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. फॉलोथ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आणि ते फिल्डिंग करत असताना मात्र कोणतीही धाव येताना दिसत नाहीये. DCC वर्सेस तेजस, हुंडा वॉरियर्स तेजस 11. चिराग इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जिग्नेश. जिग्नेश के रंग सबसे अलग है, जिग्नेश का ढंग सबसे अलग है और इसलिए ये खिलाड़ी भी इस टीम में सबसे अलग दिखाई देता हुआ. शानदार फील्डिंगचा नजारा. जिग्नेशने आज नव्हे गेले कित्येक टुर्नामेंट हुंडा वॉरियर्स तेजस 11 साठी आपल्या क्षेत्ररक्षणानं जिंकून दिला. त्याने यावेळेला चेंडू डायरेक्टली मैदानाबाहेर जात असताना फलंदाज बाद. आदित्यला मैदान सोडावं लागतं. तेरावरती 2. 4 चेंडूचा खेळ झाला आणि त्यानंतर आकाश बंगलेपाड्यातील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेला चेंडूला खेळत असताना इनसाइड आउट क्षेत्ररक्षक हितेश भोईर त्या ठिकाणी चेंडूवरती होते. कोणत्याही पद्धतीनं सीमारेखा पार चेंडूला जाऊ दिलं नाही. 1 धाव मात्र धावफलकामध्ये ऍड झाली. शेवटचा अंतिम चेंडू आणि असं घडत असताना 3 षटकं संपली. 15 धावा धावफलकावरती DCC नवापूर. हे बघा आमचे प्रेक्षक, हे दर्शक या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. ज्याला जसं जसं शक्य झालं तसं त्या वाहनाने किंवा चालत म्हणा इथपर्यंत पोहोचलं आणि तेजस 11च्या या स्पर्धेचा ते आनंद लुटण्यासाठी इथपर्यंत आल्यात आणि सर्वांच्या पसंतीची आणि आवडीची मॅच विमल सिंग यांच्याकडून करणच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं बक्षीस आहे. 16 वरती 2. 4थं षटक मार्गस्थ. पहिलं चेंडू झालाय आणि येणाऱ्या 5 चेंडूचा आता खेळ शिल्लक. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडू, क्या बात है, क्या बात है. आता इथे एकमेका सहाय्य करू आणि व्हॉलीबॉल मध्ये ज्या पद्धतीने पास केला जातो ना चेंडू, त्या पद्धतीनं हा चेंडू पास केलाय. रिव्ह्यू रेफर केला गेलाय. बघूयात कशा पद्धतीने हा चेंडू अडवला. येस, चेंडू उंच हवेमध्ये. नयन कालुष्टे याने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. येस, इट्स बिलकुल सेफ आहे. चेंडू आतमध्ये आलाय आणि कोणत्याही प्रकारे बाउंड्री लाईनचा संपर्क नाहीये पायाशी आणि त्यामुळे 2 चेंडूचा खेळ आणि 2 चेंडूचा खेळ होत असताना धावफलक धावा 17 आहे. तो खतरा आहे. येस,
17 2. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू यावेळेला पुन्हा एकदा एका धाब्यासाठी. बघा चिरागने प्रयत्न नाही केला असं नाहीये, चिरागने प्रयत्न खूप केलेत पण चेंडू बाउंड्री लाईनवरती गेलेला नाही, त्याच्या बाजूने जाऊन एका धाब्यासाठी गेलाय आणि कदाचित नशिबाची साथ म्हणतो ना ती थोडीशी कमी. 18 2. हो हो, यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि क्या बात आहे. करणचा दिवस आहे म्हणावा लागेल, ज्यावेळेला पोझिशन मध्ये नव्हते तरी सुद्धा त्यांनी चिरागच्या चौकाराला मंगेश तांडेल यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. कुणालच्या प्रत्येक चौकाराला मंगेश तांडेल यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. करण गवळी गोलंदाजी मार्क पडते. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 18 3. खूप मोठा फासला बनत गेलाय तरी सुद्धा मॅचला मजा येणार आहे. इथून एखादा जर चौकार आला मजा येईल, मजा येईल. चौकाराची अपेक्षा. समोरच्या डाऊन द ग्राउंड चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. ओ हो, धीरे 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 गेंद आती गई आणि चेंडूला यष्टीवरती लगावत असताना मात्र चिरागला मैदानाबाहेर जावं लागतंय. फलंदाज बाद. तुला बघून टिपलाय अग बोरीला बोर पिकलाय, पोरी तुला बघून टिपलाय. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय, लपून लपून मला एक भेटाय. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय, लपून लपून मला एक भेटाय. समोरच्या दिशेने जाणारा चेंडू नयन कालिष्टने अडवण्याचा प्रयत्न केला आणि येस, बिलकुल बिलकुल सेफ आहे. चेंडू आतमध्ये अडलाय. कोणत्या पद्धतीनं बाउंड्री लाईनचा संपर्क नाही आहे ज्यावेळेला चेंडू पकडला गेला. 19 वरती 4 आहेत आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. बघा द पार्ट ऑफ गेम काय सांगतोय, पार्ट ऑफ गेम एकच सांगतोय की इथून हा सामना जिंकण्यासाठी काही क्रिकेटिंग स्ट्रॅटेजीज आहेत, त्याचा तुम्हाला अवलंब करावा लागणार आहे, त्याचा प्लॅन करावा लागणार आहे. क्रिकेटिंग स्ट्रॅटेजी जोपर्यंत तुम्ही आत्मसात करत नाही, अंमलात आणत नाही, तोपर्यंत तरी या स्थितीमधून बाहेर पडणं तितकं शक्य नाही. एक चौकार या मॅच मध्ये पलटवार करून देईल. कुणालमध्ये क्षमता आहे आणि कुणाल या मोठ्या फटक्याला अंजाम देऊ शकतो, पण करण मारू देईल का? करण या चौकाराला मारू देईल का? हा प्रश्न आता आपल्या समोर सर्वांसमोर येऊन उभा राहिला आहे. आडवा बाटने काढण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. भाऊने चेंडू अडवला जाईल तोपर्यंत 1 आणि 1च धाव. 20 धावा धावफलकावरती. 21 लक्ष ठेवलं गेलंय DCC नवापूर या संघाच्या वतीनं. टीम हुंडा वॉरियर्स तेजस 11 या संघासमोर 6 चेंडू 5 धावा केतनने केल्या. चिराग 11 चेंडू 10 धावा केल्या. 3 मध्ये 2 आदित्यने केल्या, 3 मध्ये 2 आकाशने केल्या, 1 मध्ये 1 कुणालने केली. प्रत्येकाने 1 चेंडू डॉट केला आणि तो 1-1चा फासला तुम्हाला 4 षटकामध्ये दिसून आलाय. एक्स्ट्राची विचार करायचा झाला तर एक्स्ट्रामध्ये एकही धाव दिलेली नाहीये. हुंडा वॉरियर्स तेजस 11ने एक्स्ट्राच्या रूपाने एकही धाव दिलेली नाहीये आणि त्यामुळे 20 वरती धावफलक थांबलं. 21चं टार्गेट दिलं. रेहान दुर्गेश 11 विपक्ष ओम साईच्या अजून एक मोठं बॅटल. दोन्ही कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. रेहान दुर्गेश 11 कर्णधार आणि ओम साईच्या कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. आणि बघा जो ड्रॉ पडलाय ना सुपर 6चा, त्याच्या पहिल्या या 2 मॅच ज्या आहेत त्या जवळजवळ सगळ्यांना हव्याशा वाटत होत्या अशा आलेल्या आहेत. आगाशी आणि निर्मल सम्राट या 2 संघाची मॅच आहे, ती सुद्धा तितकीच चुरशीची आहे. त्यामुळे सुपर 6च्या मॅच मध्ये कोणालाही इथे बसलेले त्यांना उठायची संधी मिळणार नाहीये.
बघा DCC नवापूर विपक्ष हुंडा वॉरियर्स तेजस 11 डोकरादेव क्रिकेट क्लब विपक्ष हुंडा वॉरियर्स या दोन संघादरम्यानची मॅच आणि असं असताना आता चला टॉस रेहान दुर्गेशीला निर्णय 2 मिनिटं ओके. पहिलं षटक मार्गस्थ आणि पहिल्या षटकाचा खेळ केतन मेहरच्या हातामध्ये चेंडू. बाबू असं नाहीये की इथे मॅच संपली आहे. 21 धावांचा बचाव होऊ शकतो आणि कदाचित DCC नवापूरसाठी ही अशी संधी आहे की ते तुम्हाला तुमच्या संपूर्ण हंगामातला सर्वोत्तम खेळ द्यायचा आहे, सर्वोत्तम खेळ दाखवायचा आहे. कदाचित त्याच्यासाठी तुम्हाला हे इक्वेशन दिलेलं असावं आणि हुंडा वॉरियर्स तेजस 11ला ती बादशाहत कायम ठेवायची आहे. दत्तगुरू नवापूर बिग बॅश लीग ज्यावेळेला झाली त्यावेळेला त्या स्पर्धेमधला जो काही माहोल होता आणि त्यावेळेला जो काही फायनलचा रिझल्ट होता त्याला बदलवण्याची ही वेळ DCC नवापूरकडे आहे, तर दुसऱ्या बाजूला हुंडा वॉरियर्सला ती कायम ठेवण्याची संधी आहे. प्रत्येक विकेटला 100 रुपये मंगेशजी तांडेल यांच्याकडून देण्यात येणार आहेत. प्रत्येक सामना हाय व्होल्टेज आमचे देवेंजी बघा, प्रत्येक चौकाराला 100 रुपये देवेन मेहर यांच्याकडून. 4 चेंडू 4 धावा. केतन वेगाने चेंडूवरती गेल्यात, परंतु अशा प्रकारचे तुम्हाला ॲडव्हान्स इनिशिएटिव्ह घ्यावे लागणार आहेत. थोडे ॲडव्हान्स, ज्या ॲडव्हान्स गेल्याने तुम्हाला कुठून तरी असा एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट मिळेल. कारण जोपर्यंत तुम्ही तो 3चा फासला कापत नाही तोपर्यंत मॅचमध्ये परत येता येणार नाही आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईटची सांगता होती. नयन कालुष्टेकडे प्रचंड अनुभव आहे. एक असा माणूस ज्याला एक वेळेला VPLच्या ऑप्शनमध्ये आपण अनसोल्ड होताना बघितलं होतं आणि त्यानं मागील 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये दाखवलेला परफॉर्मन्स आज सगळ्यांसाठी एक वेगळं बेंचमार्क सेट करून गेला आहे. कोणालाही कोणत्याही प्रकारे अंडर एस्टिमेट करू नये. कोणाच्यामध्ये किती कौशल्य आहे हे दाखवण्याची एक वेळ येते आणि त्या वेळेला ते कौशल्य दाखवल्यानंतर त्याची किंमत काय असते ती मात्र मागील 2 ते 3 वर्षात दाखवत राहिलेला हा फलंदाज आहे. केतन मेहरने पहिले षटक हाताळले, 7 धावा धावफलकावरती. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी DCC नवापूरचा ट्रम्प कार्ड बॉलर बॉलिंग मार्कवरती येतोय. द स्माइली फेस ऑफ नवापूर जतीन तांडेल. प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं बक्षीस मंगेश तांडेल यांच्याकडून लगावण्यात आलेलं आहे. DCC नवापूरसाठी हे बक्षीस आहे. शेवटच्या क्षणाला चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न नयनने समजदारी दाखवली. एका धाब्यासाठी चेंडूला पाठवलं. 1-1 से क्या होता है भाई, 1-1 से गड़ा भरता है, बूंद बूंद से गड़ा भरता है. मराठीमध्ये ते थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना, त्यातली ती कहाणी आहे. किरणच्या चेहऱ्यावरती हास्य आलं कारण याच म्हणीने किरणने शाळेमध्ये किती वेळेला ओरडा खाल्ला होता असं मगाशी तो सांगत होता. धावपलकरती धावा 8 आहेत. 1.1 चेंडूचा खेळ. नितेश पाटील 3-3, नयन 4-4. हो खराब डिलिव्हरी. एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव, त्याच्यावरती अजून 1 धाव म्हणजे 2 धावा. आणि या सामन्यामध्ये जवळजवळ समोरच्या संघाने मेहनत करण्यापेक्षा इथून एफर्ट एक्स्ट्रा टाकण्याच्या नादामध्ये चुका होत आहेत. अशा ठिकाणी केलेल्या चुका, त्या चुकांना माफी मिळणं जवळजवळ शक्य नाही आहे. 10 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. आता इथून पुढे 11 धावांची गरज आहे. 17 चेंडू 11 धावा. 17 चेंडू आणि 11 धावांची गरज. सिंगल आली. आता 16-10. प्रत्येक सिंगलला 20 रुपयाचं बक्षीस मंगेश तांडेल यांच्याकडून.
पुन्हा एकदा सिंगल त्या ठिकाणी घेतली आणि या सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलंय. हो डाऊन द ग्राउंड नितेश पाटीलच्या बॅट मधून येतोय दणदणीत प्रहार. चेंडू सीमारेखा पार चौकार. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जगात. आम्हाला जो कोणी पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं. एका धाबेसाठी सिंगल येते. धावफलकावरती धावा किती आहेत? अठरा वरती धावफलक जाऊन पोहोचले. 2 षटकांचा खेळ झालाय आणि आता 12 चेंडू आणि 3 धाबांची गरज आहे. 12-3 गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील आलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला एका धाब्यासाठी सिंगल. आता 11 मध्ये 2. डीसीचं नवापूर थोडा अडचणीमध्ये, थोडा नव्हे खूप सारा मोठ्या प्रमाणात अडचणीमध्ये सापडलाय. कारण अशा प्रकारची इक्वेशन जिथून त्यांना परत येणं जवळ शक्य नाही आहे. संघर्ष तो दिसलेला नाही आहे. संघर्ष फलंदाजीमध्ये दिसला, संघर्ष गोलंदाजीमध्ये दिसतोय, फिल्डिंगमध्ये दिसतोय. फिल्डिंगमध्ये नाही म्हणता येणार, परंतु ज्या पहिल्या धावा नाही बांधल्या तिथून मोठं दडपण बॉलर्सवरती आलं आणि गोलंदाजांना ते दडपण पेलणं शक्य नाही झालंय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आणि अशा पद्धतीनं या मॅचमध्ये आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न स्वप्नील करतोय. स्वप्नील सुद्धा दिस नवापूरचा असा गोलंदाज आहे, तो नेहमी चांगला फिनिश करताना दिसलाय. पण आज परिस्थिती बिकट आहे, वेगळ्या स्थितीमध्ये. 9 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. फुलटॉस बॉल आणि चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. फलंदाज बाद. हम नहीं रुकेंगे, हम नहीं झुकेंगे, आखिर तक लड़ेंगे, जीतेंगे हारेंगे ये अलग पार्ट है, देखा जाएगा जो होता है, लेकिन इस मैच को जीतने का प्रयास हम नहीं छोड़ेंगे. अतिशय चांगला आहे. पण बघा इनसाइड आउट. चेंडूला पाठवलं, फील्ड केलं गेलं. आदित्य आय थिंक त्या ठिकाणी होते आणि वेगाने त्याने चेंडूला फेकलं. नयनला अर्धे विकेट पार करत असताना आज मैदानाबाहेर जावं लागलंय. वरती 1 2.4 चेंडूचा खेळ झाला. 8 चेंडू आणि 2 धावांची गरज. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल नितेशने धावून कंप्लीट केली. आता स्कोअर लेवल 1 धावेची गरज आहे. रेहान दुर्गेश 11 विपक्ष ओम साईच्या 1 मोर बिग बॅटल कमिंग सून. स्टे ट्यून विथ DBN लाईव्ह. नो बॉल, मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकला हुंडा वॉरियर्स तेजस 11 या संघाने पराभवाच्या छायामध्ये DCC नवापूर.